Okay, good morning, all of you. So today we are going to start the second last topic of this subject, and the title of the topic is a transducer. I think this topic is totally, as per my knowledge, it's new for you. It's right. So just have a look on it. So we are going to discuss this topic, and also we are going to see that the few videos so that the concept of this transducer will be more clear. Okay. Now, let me, before going to proceed further, let me ask that the one question. Have you ever checked your weight? Give me a response. Yes, sir. Yes. Now, if you want to check your weight, one weight machine is there. On that weight machine, one base is provided. When you stand over that base, then in front of you, a one LCD or LED display is there. On that, your weight will be displayed in terms of kilogram. But have you ever think on it, what the input you have given to that machine? It's your weight. It's a mechanical terms. Is it right? And what the output you have taken from that machine? It's a electric output. It's a electric voltage. It's a electric display. म्हणजे तुम्ही त्या वेट मशीनला, मग तुम्ही स्वतःचं वेट मशीनचं राहू द्या, त्यानंतर आपण किराणा मालाच्या दुकानामध्ये गेलो तरी देखील काही खरेदी करताना जे काही खरेदी करणार असतो ते त्या वेट मशीनवरती ठेवलेलं असतंय. म्हणजे आपण त्या वेट मशीनला जी काही देणारी क्वांटिटी आहे ती वेगळ्या फॉर्म मध्ये आहे, आणि त्या वेट मशीन पासून जे काय आउटपुट आपल्याला मिळतं, जे आपण रीड करतो, जे त्याच्या डिस्प्लेवरती डिस्प्ले होतं, ते झालं इलेक्ट्रिक सिग्नल. आणि दिलं इनपुट म्हणून कोणतं? इट्स अ डिफरंट टाइप ऑफ अ सिग्नल इज देअर. हे एक एक्झाम्पल लक्षात घ्या. दुसरं एक एक्झाम्पल, ज्यावेळेस माईक सिस्टीम माहित आहे तुम्हाला, माईक, ऍम्प्लिफायर, स्पीकर, बरोबर आहे. म्हणजे ज्या वेळेस आपल्याला फार मोठ्या ऑडियन्सच्या समोर बोलायचं असेल त्यावेळेस आपण माईक सिस्टीम यूज करतो. आता ते माईक कन्सिडर करा, कसलं इनपुट देतो आपण त्या माईकला? विच टाइप्स ऑफ इनपुट वी हॅव गिवन टू दिस माईक? इट्स अ साऊंड एनर्जी, म्हणजे आपला आवाज आपण माईक समोर धरतो ना आपल्या, की जेणेकरून काय होईल की तो माईक आपला आवाज कॅप्चर करेल, म्हणजे आपली साऊंड एनर्जी कॅप्चर करेल. परंतु त्यानंतर आपण कसलं आउटपुट घेतो ऍम्प्लिफायर सिस्टीम कडून? इट्स अ इलेक्ट्रिक सिग्नल. बरोबर आहे. म्हणजे साऊंड एनर्जी is converted into that electrical energy, and then electrical energy is once again converted into the sound energy. म्हणून आपल्याला स्पीकर मधून फार मोठ्या प्रमाणात आवाज ऐकू शकतो. तसंच जे पहिलं एक्झाम्पल होतं वेट मशीनचं, त्या बाबतीमध्ये जरी बघायचं झालं तर त्याला तुम्ही एक वेट म्हणजे मेकॅनिकल एनर्जी देत होता, आणि त्याच्यातून आउटपुट जे घेतलं ते इन द फॉर्म ऑफ डिस्प्ले, इट मीन्स दॅट इलेक्ट्रिक सिग्नल. परंतु ते प्रपोर्शनल घेतलं. म्हणजे जर आपण 1 किलो सपोज कुठली तरी एक्स वस्तू खरेदी केली तर त्या वेट मशीन 1 किलोचं दाखवलं पाहिजे. त्यानं जर कमी जास्त दाखवलं तर डेफिनेटली दॅट मशीन इज नॉट वर्किंग प्रॉपरली. परंतु ते मशीन ऍज अ इनपुट म्हणून काय घेतंय? वेट घेतंय. ऍज अ आउटपुट म्हणून काय देतंय? इट्स अ इलेक्ट्रिक सिग्नल देतंय. मग असे बरेचसे एक्झाम्पल तुम्हाला सांगता येतील. एक्झाम्पल घ्यायचं झालं तर तुम्ही तुमच्या अँड्रॉइड मोबाईल फोनचं घेऊ शकता. जर मला एखाद्याला कॉल करायचा असेल तर मी काय करतोय की तो नंबर डायल करतोय. मग नंबर डायल करताना मी कसा नंबर डायल करतोय की मी त्याच्या स्क्रीनवरती प्रेस करतोय ते नंबर, म्हणजे सर्टन फोर्स आय एम गोइंग टू अप्लाय ऑन द स्क्रीन. मग तो माझा ऍक्च्युअल एक्झिस्टिंग मधला फोर्स आहे, फिजिकल फोर्स आहे. परंतु त्या फोर्समुळं इलेक्ट्रिक सिग्नल त्या अँड्रॉइड फोनला मिळतोय,
तो सिग्नल इट विल बी ट्रान्सफर्ड अँड देन वी कॅन कम्युनिकेट. बरोबर आहे. म्हणजे हे एक तिसरं एक्झाम्पल आहे की ज्याच्यामध्ये आपली इनपुट एनर्जी मोबाईलला देणारी वेगळी आहे आणि आउटपुट एनर्जी ही वेगळी आहे. तसंच चौथं एक्झाम्पल आता तुमच्यासाठी देतो ते असेल तुमचं सोलार पॅनल. मला वाटतं तुम्हाला सगळ्यांना माहित असेल सोलार पॅनल. जे सोलार पॅनल यूज केले जातात फॉर द जनरेशन ऑफ इलेक्ट्रिसिटी. बरोबर आहे. म्हणजे इलेक्ट्रिक एनर्जी म्हणजे त्या सोलार पॅनल ऍज अ इनपुट म्हणून काय घेतोय? सनलाइट, सोलार एनर्जी. बरोबर आहे. आणि ऍज अ आउटपुट म्हणून तो काय देतोय? इट विल स्टोअर द इलेक्ट्रिक एनर्जी in the form of in the DC battery and as and when required we can take it. पण जर व्यवस्थित ऑब्झर्व केलं की फक्त कॉन्सन्ट्रेट तुम्हाला दोन गोष्टीवरती करायचं आहे. एक म्हणजे इनपुट एनर्जी आणि दुसरे म्हणजे आउटपुट एनर्जी. मग आता हे जे काय मी 4 एक्झाम्पल, असे बरेचसे एक्झाम्पल सांगता येतील, परंतु मी जे काही 4 एक्झाम्पल तुमच्या समोर ठेवलेले आहेत या चारही एक्झाम्पल मध्ये जर तुम्ही बघितलं तर इनपुट एनर्जी ही वेगळ्या फॉर्म मध्ये आहे आणि आउटपुट एनर्जी ही वेगळ्या फॉर्म मध्ये आहेत. And this is the job of this transducer. Is it that clear? It means that the transducer is a one device which will convert one form of energy into another form. मग आता तुम्ही सोलार पॅनलला पण ट्रान्सड्यूसर म्हणू शकता. वेट मशीन मध्ये ऍक्च्युअली एक वेगळ्या प्रकारचा ट्रान्सड्यूसर यूज केलेला आहे. वेट मशीन हा ट्रान्सड्यूसर नाहीये, परंतु त्याचं आतलं सर्किट वेगळं आहे, त्याच्यामध्ये ट्रान्सड्यूसर यूज केलेला आहे. गेट इट माय पॉइंट? सो विदाउट धिस ट्रान्सड्यूसर it is not possible to convert one form of energy into another form of energy. So that is the prime importance applications of the transducer nowadays that's available here. Now we can see also. Get it my point? So the first question is that what is the transducer? So right now I have given that the few examples and through which you can understand what is the exact mean by the transducer, and now you can try to read that the definition. The transducer is defined as a device which convert one form of energy into another form of that energy is there. That is called as a transducer here. Is it that clear? So this is the definition of a transducer is there. And now you can see that example of a transducer. Number one, it's a thermocouple. I think you might be aware about that the thermocouple is there. The temperature can be sensed by using the thermocouple, and these temperature as an input to this thermocouple, and the output from the thermocouple is an electrical signal. It means that the temperature, it can be displayed in the form of electric signal is there. So the temperature is the input, electric signal is the output. So that thermocouple is also acts as a one type of transducer. Second is a thermistor. Actually, this thermistor is the combination of thermal plus resistor. It means that the thermal based resistance means as the temperature goes on increasing, its resistance it changes, and its resistance it changes. It means the current flowing through it changes. It means that input parameter is a temperature, and that output parameter is an electric signal. So the thermistor is also one type of transducer here. Then temperature detector resistance, RTD. This is also one type of a transducer. Then strain gauge, we will discuss later on one by one. LVDT, photoelectric pickup. All these are that examples of the transducers are there, and there are so many examples of transducers are there. In this topic, we are going to discuss that the basic things related to the transducers are there, but let me clear that this topic is very, very vast. Very vast topic is there, and once we try to explain one type of a transducer there, that time you will realize these things. Actually, these topics having no limitation. Get it my point? So now we try to discuss that the few basic things first about that the transducers are there,
and these are nothing but the classification of a transducer. And now try to remember that the definition of a transducer. What is the definition of a transducer? It's a one device. Transducer is a one device which converts one form of energy into the another form of energy. Now actually there are two types of transducers are there, and based on the transducer's main function काय आहे, one form of energy is converted into other form of energy. Now for that process, for the conversion of one form of energy into that another form, for that process, if the transducer is required that external energy source, मग त्याला जर external energy source लागत असेल किंवा लागणार नसेल, based on that the transducer can be classified into two types. One is the passive type of a transducer is there. Now see that what is meant by the passive transducer. As I rightly explained that the transducer converts one form of energy into another form, and for that purpose if the transducer म्हणजे त्याला ट्रान्सड्यूसरला स्वतःसाठी एका फॉर्म पासून दुसऱ्या फॉर्म मध्ये कन्वर्जन करण्यासाठी जर ट्रान्सड्यूसरला external energy supply ची गरज पडत असेल, then this is called as a passive type of a transducer. Try to read it. The transducer which requires that external source for conversion of one form of energy into another form is called as a passive type of a transducer is there. For example, strain gauge. आता जे मी सांगितलं ना तुम्हाला की वेट मशीन, त्या वेट मशीन मध्ये हा ट्रान्सड्यूसर यूज केलेला आहे बघा, स्ट्रेन गेज. It means that this strain gauge will convert mechanical weight, mechanical pressure, mechanical force into that electric signal, into the electric signal. But for conversion of weight to, आता जर तुम्ही ह्युमन वेट मशीन घ्या किंवा तुम्ही किराणा मालाच्या दुकानामधलं वेट मशीन घ्या किंवा तुम्ही सोन्याच्या दुकानामधलं वेट मशीन घ्या, त्याला आपल्याला एक्सटर्नल सप्लाय द्यावा लागतो का नाही लागत? लागतो. ऍब्सोल्युटली करेक्ट. म्हणजे तो पॅसिव्ह टाइप ऑफ ट्रान्सड्यूसर झाला. का तर त्याला वेट हे इलेक्ट्रिक सिग्नलच्या फॉर्म मध्ये जर मेजर करायचं असेल तर त्याला एक्सटर्नल एनर्जी सोर्स लागतो. दॅट्स वाय इट इज कॉल्ड एज अ पॅसिव्ह. And that's why the definition is given, the transducer which requires external source. जसा की आपण वेट मशीनला आपण एसी सप्लाय देतो, म्हणजे तो एक्सटर्नल सोर्स आहे. फॉर कन्वर्जन ऑफ वन फॉर्म ऑफ एनर्जी इनटू अनदर फॉर्म इज कॉल्ड एज अ पॅसिव्ह ट्रान्सड्यूसर. सिमिलर LVDT, it is measured for the measurement of a displacement. Photoelectric pickup. So all these type of a transducer require that external source. That's why these are the example of a passive type of a transducers are there. Okay, so we will discuss one by one later, but now right now you just try to have a focus on कशाला passive type of a transducer म्हणायचं. And the second type, second classification is active conversion or active transducer. Means what? If the transducers are not required, do not require that external source for conversion of one form of energy into another form. म्हणजे असे पण काही ट्रान्सड्यूसर्स आहेत ज्यांना एका एनर्जी फॉर्मचं दुसऱ्या एनर्जी फॉर्म मध्ये कन्वर्जन करताना एक्सटर्नल एनर्जी सोर्स लागत नाही. अशा ट्रान्सड्यूसरला आपण काय म्हणणार आहोत? ऍक्टिव्ह ट्रान्सड्यूसर्स. So try to read that the definition. The transducer which does not require external energy source for conversion of one form of energy into another form is called as active type of transducer. You can take that example of a solar cell. मग सोलार सेलला आपण एक्सटर्नल एनर्जी लागतो का? नाही. ऍक्च्युअली तो एनर्जीच प्रोव्हाइड करतो आपल्याला. म्हणजे तो सनलाइट घेतो, नॅचरल एनर्जी घेतोय, सनलाइट घेणार and it will be converted into electric signal and it will be stored in that battery. It means that the solar cell is that active type of a transducer. Get it my point? Similarly, the thermocouple, which is used for the measurement of a temperature. So this temperature quantity, it will be sensed and it will be converted into that electric signal. And for that purpose, for the conversion of one form of energy into another form, जसा की सोलार सेल हा सोलार एनर्जी घेतोय आणि आपल्याला इलेक्ट्रिक एनर्जी देतोय, तर त्या प्रोसेस मध्ये सोलार सेलला स्वतःला कुठली एनर्जी लागत नाही.
That's why it is called as an active type of a transducer is that. And this is the meaning of the second type of a classification. We call it do not require that external energy source. Very important thing is that. So these are the two basic types of a transducer. One is a passive, another one is a active is that. And now again I say that this transducer topic is very vast topic is there, because nowadays the infinite number of transducers are available. I say that infinite number of transducers are available. मग आता ते तुम्ही कसं आयडेंटिफाय करणार? ज्या ज्या ठिकाणी one form of energy is converted into another form of energy, definitely the transducer is required. That transducer is also having that another one name which is known as a sensor, or you can pronounce like that, sensor. It means that जसा की सोलार सेल हा एक ट्रान्सड्यूसर आहे, इट सेन्स दॅट light energy, sunlight energy, it receive that light energy, it will accept that light energy and convert it into electric signal. So like that there are so many types are there. म्हणजे ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला असं लक्षात येईल की एका एनर्जी फॉर्मचं दुसऱ्या एनर्जी फॉर्म मध्ये कन्व्हर्जन झालेलं आहे, त्या ठिकाणी तुम्हाला ट्रान्सड्यूसरच भेटला पाहिजे. Get it my point? And now suppose we have to select, as I said that there are infinite number of transducers are there. मग स्ट्रेन गेज मध्ये सुद्धा बघा, हे स्ट्रेन गेज जे वेट मेजर करण्यासाठी यूज केला गेलेला ट्रान्सड्यूसर आहे. आता मला सांगा, याच्यामध्ये या स्ट्रेन गेजचा यूज करून सुद्धा तुम्ही ह्युमनचं वेट मेजर करण्यासाठी वेट मशीन वेगळे आहे, किराणा मालाच्या दुकानामध्ये वेट मशीन वेगळे आहे, आणि सोन्याच्या दुकानामध्ये जी काही वेट मशीन यूज केली जाते ती वेगळी आहे. या तिन्ही मध्ये जर ॲक्युरसी, त्यांचा परफॉर्मन्स हे जर बघितलं तर ते वेगळं आहे. जर सोन्याच्या दुकानामध्ये जी काही वेट मशीन यूज केलेली आहे, जर त्या वेट मशीनची सेन्सिटिव्हिटी चेक केली तर ती फार जास्त आहे, कारण सोनं महाग आहे, इट्स कॉस्टली. सो वी हॅव टू मेजर विथ 100% ॲक्युरसी. परंतु ह्युमन वेट असेल, किराणा मालाच्या दुकानामध्ये जे वेट मशीन यूज केलं असेल, त्या ठिकाणी तुमच्या 1 ग्रॅम 2 ग्रॅम काय फरक पडणार नाही. त्यामुळे त्याची जी काय सेन्सिटिव्हिटी आहे ती सेन्सिटिव्हिटी कमी आहे. मग ह्युमनला जे काय वेट मशीन यूज केली जाते वेट मेजर करण्यासाठी, ती सोन्याच्या दुकानामध्ये यूज केली जाते का? नाही. म्हणजे स्ट्रेन गेजचं यूज करून वेट मशीन मध्ये सुद्धा किती टाईप आहेत तुमच्या आता लक्षात येईल. आता तुमच्या हे पण लक्षात येईल की जी काही ऊसाचे ट्रॅक्टर्स, ट्रक्स असतात ते सुद्धा एका इलेक्ट्रॉनिक्स वेट मशीन वरती मेजर केले जातात. मग त्याच्यासाठी 1 ग्रॅम 2 ग्रॅम काय फरक पडेल? Absolutely no. It means that based on for what application we have to prepare that weight machine, based on that sensitivity, performance and that accuracy, it is considered while designing that weight machine is there. Get it my point? So that's why I say that. आता मी तुम्हाला स्ट्रेन गेज मध्येच एक 3-4 टाइपचे वेट मशीन सांगितले. याच्यावरून तुमच्या लक्षात येईल की जरी फक्त एक स्ट्रेन गेज हा ट्रान्सड्यूसर त्याचं वर्क आहे फक्त वेट इज कन्वर्टेड इनटू इलेक्ट्रिक सिग्नल असेल, तरी देखील त्याच्यामध्ये सुद्धा खूप टाइप्स आहेत. That's why I said that this topic is totally vast topic is there. And for that, if we want to select, आता आपल्याला जर सपोज एक वेट मशीन तयार करायचे, मग पहिल्यांदा आपल्याला हे लक्षात घ्यावं लागणार आहे की आपल्याला वेट मशीन कोणत्या ऍप्लिकेशन साठी करायचे. मग ते सोनं मेजर करायचंय का, ह्युमनचं वेट मेजर करायचंय का, किराणा मालातल्या वस्तू मेजर करायच्यात का, ऊसाच्या ट्रॅक्टरचं वजन मेजर करायचंय. गेट इट माय पॉइंट? अँड बेस्ड ऑन दॅट वी नीड टू सिलेक्ट दिस type of a transducer. And now there are few selection parameters are there for any type of electrical transducers are there. But before that, let me clear that the one thing again, the transducers are classified into the two types. Basically I say that the two types, but there are so many types are there. One is electrical transducer and another one is mechanical transducer.
Now, what is this electrical transducer and the mechanical transducer? Let me give me clear the concept here. As you know that when I say that it's a transducer, it converts one form of energy into other form of energy. And now, based on which types of energy as an output energy, these two types are there. If the output, now this one form of energy means I say that it is an output, input, and the other form of energy means I say that it's output. If the output form of energy is an electric signal, then these types of a transducer is called as an electrical transducer. मग इनपुट एनर्जी ही कोणतीही असेल, जसं की सोलार सेलच्या बाबतीमध्ये इनपुट एनर्जी सोलार लाईट आहे, परंतु आउटपुट एनर्जी इलेक्ट्रिकल सिग्नल आहे, म्हणून तो इलेक्ट्रिकल टाइप ऑफ ट्रान्सफर झाला. गेट इट माय पॉइंट. अँड इफ आता जशी वेट मशीन जरी घेतली, वेट मशीनला तुम्ही इनपुट एनर्जी कोणतीही देताय ऍज अ मेकॅनिकल वेट, म्हणजे मेकॅनिकल टर्म आहे, परंतु आउटपुट फॉर्म कोणता घेताय, इलेक्ट्रिकल सिग्नल. म्हणजे हा सुद्धा आउटपुट फॉर्म जर इलेक्ट्रिक फॉर्म मध्ये असेल, आउटपुट एनर्जी जर इलेक्ट्रिक फॉर्म मध्ये असेल, तर त्याला काय म्हणणार आहोत आपण, इलेक्ट्रिकल टाइप ऑफ ट्रान्सड्यूसर. आणि जर आउटपुट फॉर्म ऑफ एनर्जी इज अ मेकॅनिकल टर्म असेल, म्हणजे फोर्स, प्रेशर, व्हायब्रेशन, डिस्प्लेसमेंट, these are the mechanical terms, then these types of a transducer is called as a mechanical transducer. But for your syllabus you will have to study only the electrical transducers are there. Why? Because that electrical transducers having that more advantage as compared to that mechanical transducers are there, but the mechanical transducers are present. But what you have to remember, if the output form of a transducer, if it is electric signal, then such types of a transducer is called as a electrical transducers are there. आणि आता या टॉपिक मध्ये जसं की तुम्ही सांगितलं की तुम्हाला सिलेबसला फक्त इलेक्ट्रिकल ट्रान्सड्यूसर्स आहे, म्हणजे इथून पुढे आपण जे जे ट्रान्सड्यूसरचे टाइप्स बघणार आहोत ते सगळे टाइप्स हे इलेक्ट्रिकल ट्रान्सड्यूसरचे टाइप्स आहेत. सो दॅट यू नीड टू रिमेंबर ऑल the types of the transducer what we are going to discuss. The output energy of all these transducer is electrical signal is that. Is this point is clear? Yes, sir. Okay. And now see that what are the basic parameters we need to understand while selecting that any type of transducer. जसं मी एक एक्झाम्पल सांगितलं की आपल्याला वेट मशीन प्रिपेअर करायचे, मग आपल्याला वेट मशीन प्रिपेअर करत असताना पहिल्यांदा हे क्लिअर करणं गरजेचं आहे की ते कुठल्या कारणास्तव आपल्याला ती वेट मशीन प्रिपेअर करायचे. म्हणजे ते सोनं मेजर करायचंय, किराणा मालातल्या वस्तू मेजर करायचं आहे, ह्युमन वेट मेजर करायचंय, का उसाचं ट्रॅक्टर मेजर करायचंय. बेस्ड ऑन दॅट वी नीड टू अंडरस्टँड द सर्टन पॅरामीटर्स, and by considering this parameter we have to select the transducer here. So the number one is linearity. What is mean by that linearity? I think you might be aware about this word linearity. If the input parameter changes with the same proportion, if that output parameter is changes, then we call it is a linear device. Then we call it a linear device. Means while selecting the transducer, we have to must remember this parameter, input and output must be in a linear. Must be in a linear. आता अज्युम करा जर ते लिनियर नसेल, म्हणजे जसं इनपुट चेंज केलं की आउटपुट पण चेंज व्हायला पाहिजे, म्हणजे त्याला म्हणणार आहेत आपण लिनियर. म्हणजे जर आपण असं अज्युम केलं की इनपुट सिग्नल आणि आउटपुट सिग्नल जर लिनियर नसेल, मग आता वेट मशीनच्या बाबतीमध्ये काय होईल, पहिल्यांदा 1 ग्रॅम सोनं मेजर केलं, आउटपुट आपल्याला मिळालं 1 ग्रॅम, परंतु त्यानंतर थोडंसं सोनं वाढवलं, 2 ग्रॅम इनपुट दिलं ऍज अ वेट, पण जर आउटपुट आपल्याला 1 ग्रॅमच मिळालं तर म्हणजे हे इनपुट आणि आउटपुट हे लिनियर नाही. जसं इनपुट चेंज व्हायला पाहिजे विथ सेम प्रपोर्शन आउटपुट सुद्धा चेंज व्हायला पाहिजे. इफ इट इज नॉट देअर देन नो यूज ऑफ दॅट मशीन अँड नो यूज ऑफ दॅट ट्रान्सड्यूसर हिअर. Get it my point? So that
the linearity is also very important, is one of the important parameter for the transducer here. The second thing is that operating range. आता बघा ऑपरेटिंग रेंज म्हणजे काय. आता जास्तीत जास्त ऑपरेटिंग रेंजच्या बाबतीमध्ये जर बोलायचं झालं तर जर सपोज आपल्याला सोन्याच्या दुकानामध्ये जी काही वेट मशीन आपण यूज करतो, जास्तीत जास्त 1 किलो जरी त्यानं वेट मेजर केलं तरी सफिशियंट आहे. कारण सोनं 1 किलो घेणं बी तसं बघायचं झालं तर फार मोठी गोष्ट आहे. पण जर आपण आपलं ह्युमन वेट मेजर करायचंय आणि त्या वेट मेजर करत असताना जो काही सर्किट तयार केलं गेलं, त्याच्यामध्ये जो काही ट्रान्सड्यूसर यूज केला गेला, त्यानं जर फक्त 1 किलोग्राम पर्यंतच वेट मेजर केलं त्या ट्रान्सड्यूसरनं, तर चालणार आहे का? ते मशीन यूज होईल का ह्युमन वेट मशीन यूज करण्यासाठी? नाही. तर ऍटलिस्ट त्यांना 100 kg पर्यंत तरी वेट मेजर केलं पाहिजे. म्हणजे ती ऑपरेटिंग रेंज. मग त्यासाठी कोणता ट्रान्सड्यूसर लागेल किंवा त्यासाठी सर्किट कसं डिझाईन करावं लागेल, हे पण गोष्ट आपल्याला लक्षात ठेवावं लागणार आहे ट्रान्सड्यूसर सिलेक्ट करताना किंवा ते सर्किट डिझाईन करत असताना. म्हणजे ती वेट मशीन कशासाठी यूज करतोय, त्याचं ऑपरेटिंग रेंज की नेमकं त्यानं कुठपर्यंत मेजर केलं पाहिजे. तसंच टेम्परेचरच्या पण बाबतीमध्ये आहे. जर आपल्याला टेम्परेचर सेन्सर डिझाईन करायचं किंवा टेम्परेचर मशीन थर्मोकपल डिझाईन करायचं, तर आपल्याला किती डिग्री पर्यंत टेम्परेचर मेजर केलं पाहिजे. जर ते ह्युमन बॉडीसाठी असेल तर ते किती डिग्रीसाठी, जर ते इंडस्ट्री पर्पजसाठी असेल तर ते किती. म्हणजे ऑपरेटिंग रेंज इज ऑल्सो द वन ऑफ द इम्पॉर्टंट पॅरामीटर while सिलेक्टिंग द ट्रान्सड्यूसर here. Third thing is a sensitivity. Sensitivity means what? Whatever that now, if I want to speak about that the solar cell, is it right? It will sense the light energy present in the or the sunlight energy. Is it right? So whatever the light energy fall on that the solar cell, so it is expected that with a high sensitivity it will be accepted, it will be received. Then we say that its a sensitivity is more. Get it my point? So this is nothing but the sensitivity. As there is a small change in that input, if that is also accepted by the transducer, that is called as it has its a high sensitivity. पुन्हा एकदा तेच एक्झाम्पल देतो की सोन्याच्या दुकानामध्ये जे मशीन यूज केलं जातं, ते बघा तुम्ही कधीही बघितलं तर थोडंसं काचेच्या बॉक्समध्ये ते मशीन यूज केलेलं असतंय की जेणेकरून त्याची सेन्सिटिव्हिटी ही एकदम हाय ठेवलेली आहे. बरोबर आहे. मग त्याची सेन्सिटिव्हिटी हाय ठेवलेली आहे म्हणजे काय की थोडासा जरी पार्ट, थोडंसं जरी वजन त्याच्यावरती टाकलं तर तो ते मेजर करणार आहे. म्हणजे साधी धूळ जरी बसली त्याच्यावरती तरी ते देखील ते मेजर करणार आहे. म्हणून तर त्याला काचेच्या बॉक्समध्ये ठेवलेलं असतं. गेट इट माय पॉइंट. पण तसं ह्युमन वेट मशीनच्या बाबतीमध्ये आहे का? नाही. इट मीन्स दॅट द सेन्सिटिव्हिटी फॉर व्हॉट पर्पज वी आर ट्राइंग टू डिझाइन दॅट सर्किट, based on that the sensitivity is also plays an important role is that. Then accuracy. Definitely we are always expecting that the transducer for what purpose we are measure, it gives that the 100% accuracy is there. Then physical size. आता जे काय आपल्याला सोन्याच्या दुकानामध्ये असेल किंवा ह्युमन वेट मशीन साठी असेल, जे काय सर्किट डिझाईन करायचंय, जे काय वेट मशीन डिझाईन करायचंय, त्याच्यामध्ये जो काय ट्रान्सड्यूसर असणार आहे आणि त्या ट्रान्सड्यूसरचं वेट, त्या स्वतःच्या ट्रान्सड्यूसरचं वेट, त्याची साईज, हे सुद्धा आपल्याला लक्षात घ्यावं लागणार आहे. का? जर सपोज त्याची साईज मोठी आहे तर डेफिनेटली वेट मशीनची साईज वाढणार. त्याचं वेट मोठं आहे, डेफिनेटली त्या वेट मशीनचं पण वेट वाढणार. लक्षात येते. त्याच्यामुळं फिजिकल साईज, दॅट पॅरामीटर ऑल्सो वी नीड टू consider. And the very important thing is that the power requirement. So as we always expect that the minimum power must required for the operation, so it is expected that every type of transducer must take a minimum power is there. And another thing is that the noise is nothing but that environmental effect. मग जर एखाद्या ट्रान्सड्यूसर मध्ये नॉइज प्रेझेंट आला म्हणजे त्याची सेन्सिटिव्हिटी कमी झाली, त्याची अॅक्युरसी कमी झाली. कारण अनवॉन्टेड सिग्नल इट विल एंटर्ड अँड दॅट अनवॉन्टेड सिग्नल विल नॉट अलाउड टू मेजर द ॲक्युरेट थिंग.
it means that the noise is present. Get it my point? So these are the certain parameters. Here I have just listed out the few parameter, but there are so many parameters are there. We have to consider when we actually trying to build the circuit, that time we have to consider the certain parameter. आता हे certain parameter का लक्षात घेणं गरजेचं आहे की त्याचं एक एक्झाम्पल देतो की जर आपल्याला स्वतःला जर मोबाईल खरेदी घ्यायचा असेल, करायचा असेल, तर आपले किती पॅरामीटर्स असतात, तो सिलेक्शन पॅरामीटर्स म्हणतो आपण त्याला. म्हणजे त्या मोबाईलची कॉस्ट किती असली पाहिजे, त्या मोबाईलचं वेट काय असलं पाहिजे, त्या मोबाईलचा शेप काय असला पाहिजे, त्याचा कलर काय असला पाहिजे, लक्षात येते त्याच्यामध्ये फॅसिलिटी काय असल्या पाहिजेत. हे सगळे सिलेक्शन पॅरामीटर्स आपण अगोदर फिक्स करतो आणि त्यानंतर त्या डायरेक्शननं आपण तो मोबाईल परचेस करतो. सिमिलरली जसं मी सांगितलं की ट्रान्झ्युसर हे इन्फायनाइट नंबर मध्ये अवेलेबल आहे. मग आपल्याला कोणत्या कारणासाठी पहिल्यांदा सर्किट डिझाइन करायचंय, त्यामध्ये कोणता टाइप ऑफ ट्रान्झ्युसर लागेल आणि त्याच्याकडून आपण काय काय एक्सपेक्ट करणार आहोत, हे म्हणजे हे लिस्ट आहे. म्हणजे तो लिनियर असला पाहिजे, त्याची ऑपरेटिंग रेंज मोठी असली पाहिजे, त्याची सेन्सिटिव्हिटी जास्त असली पाहिजे, त्याची ॲक्युरसी 100% असली पाहिजे, त्याचे फिजिकल साईज आणि वेट हे कमी असलं पाहिजे, त्याला लागणारी पॉवर रिक्वायरमेंट ही कमी असली पाहिजे, तो नॉइज फ्री पाहिजे. These are the list for the selection of transducers. Is it that clear? Get it Yes, my sir. point? And now let's we try to discuss one by one the different type of इलेक्ट्रिकल ट्रान्सड्यूसर. आता जे काही आपण या टॉपिक मध्ये ट्रान्सड्यूसर शिकणार आहोत ते सगळेच्या सगळे हे इलेक्ट्रिकल ट्रान्सड्यूसर्स असणार आहेत. मग ज्या वेळेस मी असं म्हणतोय की हे सगळे इलेक्ट्रिकल ट्रान्सड्यूसर्स असणार आहेत, याचाच अर्थ असा होतो की त्यांची आउटपुट एनर्जी ही इलेक्ट्रिकल फॉर्म मध्ये असली पाहिजे. मग तो इलेक्ट्रिक व्होल्टेज असेल किंवा इलेक्ट्रिक करंट असेल, but the output form of energy is a electrical signal is that. Now try to see that what are the basic advantage of electric type of a transducer is that electric amplification it can be easily done. त्यांचं amplification करणं एकदम सोपं आहे. जसं की माइक म्हणलं मी, my voice is weak signal but with the help of this mic it is amplified easily. Get it my point? Output can be indicated or recorded by using the sensing medium. म्हणजे जसं की वेट मशीन घेतलं की वेट मशीन मध्ये आपण जे फक्त त्या बेसवरती उभं राहिलो की डायरेक्टली आपल्याला डिस्प्ले डिव्हाइस वरती आउटपुट मिळतं. मीन्स इट कॅन बी रेकॉर्डेड और इट कॅन बी डिस्प्लेड very easily that electric signal. So this is the advantage of electrical type of transducer. The output can be easily transmitted and the processed for the purpose of a measurement. म्हणजे ते ट्रान्सफर करायला इलेक्ट्रिक सिग्नल हा ट्रान्सफर करायला पण सोपा आहे आणि प्रोसेस करायला पण सोपा आहे. So the signal can be mixed to obtain that any combination with that output similar type of a transfer is there. म्हणजे these are the certain types of advantage. That's why nowadays you can observe that electrical type of transducers are famous for our regular applications are there. Okay, so let's we try to see that the first type of electrical transducer which is nothing but LVDT. आता त्याचा लॉंग फॉर्म बघा, linear variable differential transformer. I say that this is a one type of a transformer, but the name it is given as a linear variable differential transformer, and this is a transducer which is used for the measurement of a displacement in the form of electric voltage. म्हणजे याचं इनपुट काय असणार आहे, डिस्प्लेसमेंट असणार आहे. डिस्प्लेसमेंट ही मेकॅनिकल टर्म आहे. म्हणजे काही थोडंसं डिस्प्लेसमेंट झालं तर आपल्याला आउटपुट जे मिळणार आहे ते आउटपुट मिळणार आहे इलेक्ट्रिक व्होल्टेज इलेक्ट्रिक करंटच्या फॉर्म मध्ये, म्हणजे इलेक्ट्रिक सिग्नलच्या फॉर्म मध्ये मिळणार आहे. म्हणून आपण याला काय म्हणणार आहोत, दिस इज अ वन ऑफ इलेक्ट्रिक टाइप ऑफ ट्रान्सड्यूसर इज दॅट. नाउ ट्राय टू सी दॅट व्हाट इज द बेसिक लॉजिक. As I said that this is a linear variable differential transformer. मग पुन्हा ट्रान्सफॉर्मरची थिअरी रिमेंबर करा. It means that LVDT is also having that the coil, inductive coil, is it right? And it is connected to that external supply. आता बघा, आपल्याला माहित आहे ट्रान्सफॉर्मरची जी प्रायमरी वाइंडिंग आहे ती कशाला कनेक्ट केली जाते, एसी सिग्नलला कनेक्ट केली जाते. सिमिलरली
LVDT ची प्रायमरी वाइंडिंग सुद्धा आपल्याला AC सिग्नलला कनेक्ट करावी लागते. मग याचा अर्थ हा कुठल्या टाईपचा ट्रान्सड्यूसर झाला? पॅसिव्ह टाइप ऑफ का ऍक्टिव्ह टाइप ऑफ झाला सांगा मला. The passive type of absolutely correct. The passive means what? For the conversion that external energy source is required, and active means what? External energy source is not required. आता मी ज्या अर्थे सांगितलं की प्रायमरी वाइंडिंग we need to connect it to that AC supply means external energy source is required to measure the displacement in the form of electric voltage. That's why LVDT is passive inductive type of a transfer. आता त्याला inductive type का म्हणलेला आहे? Because it consists of two coils and the coils are nothing but it's inductive form, so that it is called as a passive inductive type of a transducer is there. Try to read it. LVDT is a passive inductive transducer. It converts linear displacement into electric voltage. बघा, input काय आहे? Linear displacement. Displacement is the input. Output काय आहे? Electric voltage. It consists of one primary coil. This is a primary coil and two secondary coil. आता दोन secondary coil आहेत. And it consists of a movable soft iron rod. Now this is the movable soft iron rod ज्याचं displacement होणार आहे. ज्याचं displacement होणार आहे. प्रायमरी कॉइल आपण AC सिग्नलला कनेक्ट करणार आहे आणि सेकंडरी कॉइल मधून आपल्याला आउटपुट मिळणार आहे. दिस इज द बेसिक स्ट्रक्चर ऑफ LVDT is there. Okay, now it's my request to you all, if that the lecture will be suddenly off, please rejoin it fastly. So what is the basic structure here? Basic requirement of this LVDT is there. It consists of one primary coil and the two secondary coils and one movable rod. In this hollow cylinder, it can be have that the displacement, and this displacement it can be measured in the form of electric voltage. The primary coil need to be connected to the AC supply, and from secondary coils we will take that output is there. So this is the basic structure. आता जर तुम्ही बघितलं ही प्रायमरी वाइंडिंग आहे. This is the primary winding which is connected to that external energy source. That's why it is called as a passive type of a transistor. So this is the core, and these are the two secondary coils which are at other sides of the primary coil. बरोबर आहे? And these two secondary